साहेब गावाला गेले होते ना, तर सासूबाईंनी एवढा सारा भाजीपाला दिलाय आणि असं गावरान भाजीपाला जर असला ना खायला एकदम छान लागतो. आणि इकडे कसं महाग भेटतो, गावाला स्वस्त असतो, त्याच्यामुळे मग सासूबाईचं म्हणणं कसं थोडा जास्त जरी दिला ना फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता. आणि गावाकडलं बिना केमिकलचं बिना औषधात फवारणीचं असतं ना, त्याच्यामुळे ते खायला एकदम छान लागतं. तर बघा मस्त असे टमाटे दिलेले आहेत. आणि ह्या देशी भेंड्या तुम्ही खाल्ल्यात का नक्की सांगा. हे खायला ना आपल्या हिरव्या भेंड्या असतात ना त्याच्यापेक्षा खूप छान लागतात चवीला. एकदम याला असे काटे असतात पण याची भाजी खूप छान लागते. त्याच्यानंतर बघा ह्या गावरान देशी चवळीचे शेंगा आहेत. याचे पण दाणे सोलून किंवा भाजून खाल्ले तरी छान लागतात. आणि ह्या वालोडीचे शेंगा आहेत, तर याला कोणी वाल म्हणतं, कोण वालपापडी म्हणतं, आमच्याकडे वालोडच म्हणतात. खायला एकदम छान लागतात. याची हिरवी भाजी लाल भाजी दोन्ही प्रकारच्या होत्यात. आणि आवडतं म्हणून सासूबाईने भरपूर सारे दिलेत. आणि ही आहे कोरडूची भाजी. तर हे रानभाज्या सासूबाई गावाला गेले ना कोणी साहेब वगैरे आम्ही गेलो ना नेहमी रानभाज्या देत असतात, कारण शरीरासाठी रानभाज्या खूप उपयोगी असतात आणि ते इथं काय शहरात भेटत नाही. मग ते गावाला गेले का काही ना काही भाजी देत असतात. ते एवढी सारी भाजी दिली. आणि आता हे गावरान भेंडे पण दिलेत. घरी जर असलं ना काय काय देऊन काय काय नाही असं सासूबाईंना बघा मस्त असे एकदम गावरान घरी मस्त असा वास येते त्यांचा. आणि हे हल्ली दिलेत आळीव म्हणतात आमच्याकडे याला. तर थंडीचे लाडू बनवायचे आहेत ना, मग त्यात घालण्यासाठी घरी जर असलं ना ते देतातच, विकत घ्यायला नको. शहरात कसं महाग भेटतं सर्वांना, मग गावाला जे जे असेल ते सर्व देतात. आणि हा गावरान लसूण दिले. आता लसूण शेतात लावून झालाय ना त्यानंतर मग माझा संपला पण होता, मग साहेबांचा थोडासा लसूण दिला. आणि एवढा सारा असा भाजीपाला कोणाला कोणाला आवडतं असा गावरान भाजीपाला मला नक्की सांगा.